नमस्कार, मी शिक्का यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर उद्या दिनांक 8 मे तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर राज्यामध्ये जे आहे आजपासून काही भागामध्ये पावसाला जे आहे सुरुवात झालेली आहे आणि उद्या दिनांक 8 मे तर उद्या 8 मे रोजी काही भागामध्ये आपल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच काही भागामध्ये आपल्याला काही गारपिटी शक्यतासुद्धा जे आहे आपल्याला उद्या पाहायला मिळू शकते. तर उद्या जे आहे आपल्याला सकाळपासून जे आहे आपल्याला वातावरण जे आहे उद्या सकाळच्याला जे आहे हवामान कोरडे राहणार आहे आणि उद्या दुपारनंतर जे आहे वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्या दुपारनंतर म्हणजे उद्या दुपारी 3च्या सुमारामध्ये जे आपल्याला पाहायला मिळू शकते. तर उद्या गोंदिया, नागपूर तसेच वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, चंद्रपूर तसेच नांदेड, हिंगोली तर वर्धा तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारनंतर जे आहे आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये गारपिटी शक्यतासुद्धा उद्या पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपल्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्या जे आहे 8 मे रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आणि इतर जे मराठवाडा आणि इतर भाग जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान जे आहे कोरडे राहणार आहे. तर एकीकडे म्हणजे उष्णतेची तीव्रता राहील आणि काही विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.